नमस्कार मित्रांनो, लक्ष्मण हाके यांच्या विधानामुळे ओबीसी विरुद्ध मराठा वाद उफाळला। हाके यांच्यावर हल्ल्याची योजना केल्याचा दावा। तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत। तुम्हाला दांडक्यानं मारू, तुम्ही निजामाची औलाद आहात, अशा वादग्रस्त विधानानंतर लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजातील मुलींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मराठा समाज आक्रमक झालाय। हाकेंना प्रत्युत्तर देण्यासाठी थेट 11 जणांची टीम तयार करण्याचा ठरावच मराठा समाजानं घेतलेल्या परिषदेत मंजूर केलाय। यात त्यांनी वेळ आल्यास हाकेंना रस्त्यावर ठोकू अशी जाहीर भूमिका घेतलीये। त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। दरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयीन लढाई सुरू असताना दोन्ही समाजातील नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानांमुळे हा वाद आता हाणामारीवर येणार की काय, त्यातच लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण मराठा समाजामध्ये आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे। दरम्यान मुळात मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर आरक्षणात वाटेकरी नको अशीच ओबीसी समाजाची आणि नेत्यांची भूमिका राहिलीये। मात्र ही भूमिका मांडताना हाकेंची जरांगे आणि मराठा नेत्यांबाबत बोलताना अनेकदा जीभ घसरलीये। त्यामुळे वेळोवेळी वाद निर्माण झाले आहेत। मात्र आता मराठा नेत्यांनी थेट गोलमेज परिषदेमध्ये हाकेंना ठोकण्याची भाष्य केल्याने ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळत आहे। एवढंच नाही तर ओबीसी विरुद्ध मराठा यांच्यामधील वाद आणखीच पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।